अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता येणारा सोमवार आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार। तर या सोमवारी आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे किंवा असा कोणता प्रभावी उपाय आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी काही लक्ष्मी कुठेतरी आपल्या घरामध्ये आपण एवढं कष्ट करतो, काबड कष्ट करतो, आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल करतो, पण त्या कष्टाला काय आपल्या नशिबाची साथ लाभत नाही। तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ लाभण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आणि या उपायामुळे नक्कीच तुमच्या कष्टाला कुठेतरी फळ मिळेल। आणि बघा, आपल्याला तो उपाय करायचा आहे म्हणजेच बेलाचा। बेलाचं पान लागणार आहे। तुम्ही एक बेलाचं पान आणा किंवा 108 बेलाची पान आणा। शक्य झाली तर 108 आणा, नाही भेटले एक बेलाचं पान जरी असलं तरी देखील चालणार आहे। बेलाची पानं तुम्हाला लागणार आहे, त्यामुळे बेलाची पानं आणताना देखील व्यवस्थित तुटलेली वगैरे फाटलेली नसतील अशा पद्धतीची बेलाची पानं तुम्हाला आणायची आहेत। प्रत्येक मंदिरात, प्रत्येक मठामध्ये देखील शिवअष्टोत्तर नामावलीचे पठण सुरू असेल आणि मला देखील माहित आहे, आपण संपूर्ण श्रावण महिना आपल्या भगवान शंकरांच्या भरपूर सेवा केल्या, जितक्या होतील तुमच्याकडून तितक्या तुम्ही सेवा केलेल्या आहेत। आणि आता श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आलेला आहे, तर या दिवशी आपण आवर्जून ही सेवा, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आपल्याला करायची आहे। तर काय करायचं आहे, तर तुम्हाला शिवअष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे। शिवअष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकराची 108 नावं आहेत। ती 108 नावं तुम्हाला घ्यायची आहेत। आता 108 नावं तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता। आता काय करायचं आहे, तुम्ही मंदिरात देखील हा उपाय करू शकता, तुम्ही घरात देखील हा उपाय करू शकता। शक्य झालं तर मंदिरात जा। कसं असतं, श्रावण सोमवार, शेवटचा श्रावण सोमवार म्हटल्यानंतर मंदिरात देखील खूप गर्दी असणार। तुम्हाला शक्य झालं तर मंदिरात जा, नाही शक्य झालं तर तुम्ही घरात जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। बघा, आपल्या जीवनामध्ये आपण खूप मेहनत घेतो, खूप स्ट्रगल करतो आणि त्या मेहनतीला नशिबाची साथ लाभावी असं प्रत्येकाला वाटत असतं। कधी कधी असं होतं की आपण जी मेहनत करतो ते देव देखील बघत असतो, आपले कष्ट, आपले काबड कष्ट, आपले स्ट्रगल आपल्या जीवनातला देव देखील बघत असतो आणि देवाला कधीतरी पाजर फुटतो आणि आपल्याला नक्कीच त्या कष्टाचं फळ देखील आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं। पण भरपूर असे देखील लोक असतात, किती जरी काबड कष्ट केलं, किती जरी प्रामाणिकपणे कष्ट केलं, किती जरी आपल्या जीवनामध्ये आपण स्ट्रगल करत असू तरी देखील आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही। अशा वेळेस आपली लक्ष्मी कुठेतरी थांबली आहे, काही ना काही तर प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपली लक्ष्मी कुठेतरी थांबली आहे, लक्ष्मी आपली बांधली गेली आहे, ती कुठेतरी आपली लक्ष्मी आपल्या घरात नाहीये। ती लक्ष्मी आपल्या घरात कशी येईल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर कशी राहील आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास कसं करेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर सोमवारी काय करायचं आहे, तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता काय असणार आहे बघा, तुम्हाला बेलाची 108 पानं घ्यायची आहेत, नाही शक्य झालं तर एक पान आणायचं आहे आणि तुम्हाला शिवअष्टोत्तर नामावली बोलायची आहे। शिवअष्टोत्तर नामावली बोलताना आता तुम्हाला काय काय करायचं आहे, तुम्हाला कोणकोणती नावं आहेत ते देखील तुम्हाला मी सांगते। समजा तुमच्याकडे आता एकच बेलपान आहे, तुम्हाला बेलपान भेटलं नाही, कारण कधी काय होतं माहितीये का, बेलपान आता शेवटचा श्रावण सोमवार म्हटलं की बेलपान तुम्हाला शक्यतो भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही अगोदर आणून ठेवा। शनिवारी आणून ठेवला तर अतिशय उत्तम। फ्रीजमध्ये व्यवस्थित तुम्ही पेपरमध्ये जर रॅप करून ठेवलं, फ्रीजमध्ये पेपरमध्ये ठेवा, नंतर प्लास्टिकमध्ये ठेवा, काही सुद्धा त्याला होत नाही। त्यामुळे अगोदर आणून ठेवलं तर तुम्हाला 108 बेलपानं नक्कीच भेटून जातील। बेलपान नाहीच भेटलं तुम्हाला, कसं तरी एक बेलपान भेटलं, तर तुम्ही इथे एक बेलपान घ्यायचं आहे, व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे, त्याची मागची दांडी तुम्हाला काढायची आहे, माहितीये, पूर्ण दांडी नाही, मागची दांडी असते ती थोडी निघते। ज्या प्रकारे आपण दुर्वा साफ करताना दुर्वा कशी व्यवस्थित अलगत निघते, त्याच पद्धतीने बेलपानाची देखील मागची दांडी निघत असते, ती दांडी काढायची आहे। एकच बेलपान आहे समजा, प्रत्येक बेलपान असेल। आता जप कशावरती करावा, कोणत्या माळेवरती करावा, रुद्राक्षाच्या माळेवरतीच करावा का, रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाच्या माळेवरती करा, नसेल तर तुम्ही तुमच्या जपमाळेवरती जरी केला तरी चालेल, पण जपमाळ तुम्हाला डाव्या हातात पकडावी लागणार आहे आणि एक उजव्या हाताने तुम्हाला आपलं बेलपत्र व्हायचं आहे। आता बघा, बेलपान वाहताना आता एक बेलपान आहे तर तेच एक बेलपान व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि पहिलं घ्यायचं ओम शिवाय नमः, व्यवस्थित पिंडीवरती टेकवायचं, नंतर बाजूला काढून घ्यायचं। नंतर ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवताय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः। अशा पद्धतीने भगवान शंकराची जी 108 नावं आहेत ती तुम्हाला 108 नावं घ्यायची आहेत। म्हणजेच एकच बेलपान तुम्ही घ्यायचं ठेवायचं, घ्यायचं ठेवायचं, अशा पद्धतीने तुम्ही फक्त पाणी बाजूला ठेवा। पाणी तुम्हाला व्यवस्थित पहिलं नाव घ्यायचं ओम शिवाय नमः, व्यवस्थित पिंडीवरती असं टच करायचं आहे, माघारी घ्यायचं, परत पाण्यामध्ये थोडंसं बुडवा, पाण्यामध्ये परत दुसरं नाव घ्यायचं तुम्हाला आणि बुडवायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही केले एकाच बेलपानावरती तरी देखील चालणार आहे। 108 बेलपानं भेटली तर अतिशय उत्तम।
तुम्ही व्यवस्थित सगळी स्वच्छ करून घ्यायची आहेत बेलपानं आणि एक एक नाव घेत तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवरती ते आपल्याला अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जी काही थांबलेली लक्ष्मी आहे ती कुठेतरी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये ती नांदेल, वाढेल. त्यामुळे आपल्याला हा लक्ष्मी तोडगा किंवा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आवर्जून या दिवशी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच आपल्या कुठेतरी केलेले कष्ट, कुठेतरी मेहनत केलेली कधी आपली ती वाया जातच नाही सोडा, पण कधी कधी आपल्या कष्टाला नशिबाची साथ लाभत नाही, ती लाभायला सुरुवात होईल. आता हे बेलपान वाहिल्यानंतर त्याच्यातलं एक बेलपान, 108 बेलपान आपण वाहिले आहे, त्याच्यातलं एक बेलपान तुम्हाला उचलून मंदिरात सेवा केली तर ते उचलून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. तुम्ही तिजोरी ठेवू शकता किंवा तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे तुमचे दागदागिने ठेवता तिथे जरी ते बेलपान ठेवलं तरी देखील चालणार आहे. घरात केला तरी देखील तुम्ही त्याच्यातून उचलून घेऊ शकता आणि तुमच्या तिजोरीमध्ये वगैरे ठेवू शकता. आता तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं असेल तर बघा, महिलांना मासिक धर्म असतो, अजून काही अडचणी असतात, त्यामुळे आपला सारखा हात लागणार नाही अशा पद्धतीने चोर कप्प्यात ते बेलपान ठेवून द्यायचं आहे. आणि जेंट्सच्या वॉलेटमध्ये ठेवलात तरी देखील चोर कप्प्यामध्ये ठेवायचं आहे. ताई आमच्या घरामध्ये 4-5 माणसं आहोत आणि मग प्रत्येकाने एक एक पान, हा प्रत्येकाने ते सेवा करा, प्रत्येकाने एक एक जरी पान उचलून घेतलं त्याच्यातलं तरी देखील चालणार आहे. म्हणजेच बेलपान, एक पान नाही, बेल 3 पानांचं एक पान, म्हणजे असं बोलते मी. अशा पद्धतीने बेलपानाचा हा उपाय अतिशय सुंदर व प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शेवटच्या श्रावण सोमवारी हा बेलपानाचा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही. यामुळे नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होणार आहेत, कुठेतरी ऋण मुक्ती, आर्थिक परिस्थिती, त्याचप्रमाणे केलेले काबाड कष्ट, या मेहनतीला आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीची साथ किंवा नशिबाची साथ आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे नक्कीच हे उपाय करायला विसरू नका. जोपर्यंत आपण हे उपाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की किती अनुभव सिद्ध उपाय आहेत आणि मी काय सांगते तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः करा, स्वतः अनुभव घ्या आणि मग तुम्ही मला सांगा की किती याचा फरक तुमच्या जीवनामध्ये पडला आहे. तो नक्कीच हा उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.